सर्वांना नमस्कार. मी देवगड पाटील पाकशाला कुकिंग चॅनलला तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज मी तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलोय. आज आपण बनवूया कोल्हापुरी झणझणीत व्हेज पांढरा रस्सा. जर तुम्हाला काहीतरी आवडले असेल तर पाटील पाकशाला कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. व्हेज पांढरा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार ते पहिला पाहूया. आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं, त्याचबरोबर खडा मसाल्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी लागणार आहे, स्टार फूल, लवंग, काळी मिरी आणि 1-2 वेलदोडे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 3 हिरवी मिरची, तूप, आलं लसूण पेस्ट, शिजवलेलं मूग डाळ, त्याचबरोबर एक अर्धा तास तर भिजवलेलं काजू, मगज, खसखस आणि तीळ. सर्वप्रथम आपल्याला ओलं खोबरं मिक्सरला लावून त्याचं दूध काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला मिक्सरला लावताना त्यात थोडीशी गरम पाणी घालायचं आहे. खोबरं मिक्सरला लावल्यानंतर त्याला या प्रकारे गाळून घ्या. तुम्ही कापडाचा सुद्धा उपयोग करू शकता. तर 1-2 वेळा त्याला मिक्सरला लावून त्याचं दूध काढून घ्या. हे बघा, आता नारळाचं दूध रेडी आहे. आता आपल्याकडे पांढऱ्या रस्स्यासाठी लागणारे सगळं साहित्य रेडी आहेत. नारळाचं दूध तयार आहे, काजू मगज पेस्ट, सर्व खडा मसाले, शिजवलेले डाळ, अद्रक लसूण पेस्ट, तूप आहे आणि 1-2-3 हिरवी मिरची. सर्वप्रथम आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात थोडीशी तूप घालायचं. तूप किंवा तुम्ही तेल पण घालू शकताय. तूप किंवा तुमचं तेल गरम झाल्यानंतर त्यात सगळे खडा मसाले घालायचा आहे. खडा मसाले घालून थोडेसे परतवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला त्यात जिंजर गार्लिक पेस्ट घालायचा आहे. काजू, मगज, खसखस, तीळचं पेस्ट घालायचं. ह्याला 1-2 मिनिटं परतवून घेतल्यानंतर ह्यात आपल्याला ह्यात डाळ घालायचं आहे. डाळीचं पाणी आणखीन थोडं ऍड करायचं आहे. एक 3 हिरवी मिरची, कधीही पांढरा रस्सा बनवताना नारळाचं दूध घातल्यानंतर जास्त वेळ त्याला उकळवायचं नाही, कारण ते जास्त वेळ बॉईल केलं तर ते फाटून जाणार. चवीनुसार मीठ, आता आपल्याला ह्यात नारळाचं दूध ऍड करायचं आहे. एकदा की नारळाचं दूध ऍड केल्यानंतर त्याला जास्त वेळ शिजवत बसायचं नाही.
थोडीशी गरम केलं 1-2-3 मिनिटं बस. आणखीन थोडीशी मीठ घालतोय. पांढरा रस्सा, झणझणीत कोल्हापुरी व्हेज पांढरा रस्सा तयार आहे. असेच नवीन नवीन रेसिपीसाठी पाटील पाकशाला कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. नमस्कार.